मी माझ्या माहेरी पोचले म्हणजे घरी आणि आम्हाला दोघांनी एवढी भूक लागली म्हणून गरमागरम इकडे स्वयंपाक चालूच होता. आज होता पुरणाचा स्वयंपाक कारण एक कार्यक्रम होता, तो कुठला तो तुम्हाला शेवटी कळेलच. तर भजी, कुरडे, मांडे वगैरे हा सगळा स्वयंपाक होता. आणि गावाकडे ना वाढदिवस म्हटलं ना, आणि आता रसांचे पण दिवस आहे म्हणजे आमरस वगैरे, त्याच्यामुळे तोच स्वयंपाक होता. त्याच्यानंतर आम्ही सगळे संध्याकाळी मावशी वगैरे माझे मामा वगैरे सगळे आलेले होते. मग आम्ही सगळे बाहेर आहे ना मस्तपैकी चहा घेत घेत सगळे छान छान बसले आणि वातावरण पण इतकं सुंदर होतं ना, त्याच्यामुळं बाहेर असं अंगणात ओट्यावर बसण्याची जी मजा आहे ना ती खरंच आणि ती फक्त आणि फक्त गावाकडेच मिळते, बाकी कुठेच मिळत नाही अशी मजा. त्याच्यानंतर संध्याकाळ झाली आणि सगळे पाहुणे जमा झाले, माझ्या मावशीची मुलं. त्यानंतर हाच तो दिवस ज्याच्यासाठी सकाळपासून सगळी तयारी चालली, तो म्हणजे माझ्या भाचीचा वाढदिवस. तर सावीचा आज होता वाढदिवस आणि वाढदिवसासाठी सगळे जमले होते आणि सगळ्यांनी वेगवेगळे गिफ्ट्स आणले होते आणि अव्यांशही खूप एन्जॉय करत होता. सो चलो, हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.